आपला सिलेबस मागं पडू नये, सिलेबस आपला मागं पडू नये, वेळेत आपला सिलेबस व्हावा, आपली तयारी व्यवस्थित व्हावी. आपला मेन मोटो काय आहे? आपल्याला प्री पास करायची आहे. करेक्ट आहे? आपल्याला काय करायचं आहे? प्री पहिल्यांदा पास करायची आहे आणि मग मेन्सचं जे काही टार्गेट आहेत ते कव्हर करायचे. बरोबर? आत्ता आपला अभ्यास कसा असणार आहे? प्री प्लस मेन्स. बरोबर? कारण आपले जे जीएस चे सब्जेक्ट्स आहेत ते आज इट इज तुम्हाला मेन्सला आहे. करेक्ट आहे? यस. मग आपल्याला काय करायचं आहे आत्ता? आत्ता आपण हे करणार आहोत की आत्ता या आठवड्यात एक लेक्चर चालू आहे. पुढच्या आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवार ज्यावेळी माझं लेक्चर असेल त्यावेळी तुमचं पहिलं लेक्चर मी सायन्सचं घेईन. त्याच्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक देऊन मॅथ्स किंवा रिझनिंग दोन्हीपैकी एक काहीतरी आपण चालू करूयात. म्हणजे 7 ते 8 आणि 8:05 ते 9:05 9:15 पर्यंत आपण जाऊ शकतो. ठीक आहे? म्हणजे तुमचं पॅरलल रोज एक मॅथ्स रिझनिंगचा चॅप्टर आणि रोज एक सायन्सचा चॅप्टर चालेल. त्या पद्धतीने आपला सिलेबस कव्हर होईल, जेणेकरून परीक्षेच्या वेळी आपल्याला लोड येणार नाही सिलेबस संपवायचा आणि घाई गडबड पण होणार नाही. कळते? त्यामुळे आपण काय करणार आहोत? आत्ता सध्या हा आठवडा एकच लेक्चर असेल माझं. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यापासून सोमवार, मंगळवार, बुधवार तुमचे 2 लेक्चर असतील. एक सायन्स असेल पहिलं, त्याच्यानंतर मॅथ्स किंवा रिझनिंग दोन्हीपैकी एक काहीतरी आपण चालू करूया. ठीक आहे? जेणेकरून तुम्हालाही लोड येणार नाही, तुम्हीही माइंड थोडंसं रिलॅक्स असेल आणि डेली रुटीन मध्ये तुमचं प्रॅक्टिस असेल मॅथ्स रिझनिंगचं. नंबर ऑफ क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेऊ तुमच्याकडनं, त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? प्रॅक्टिस कशी करू, काय करू, ह्या सगळ्या गोष्टींची टेन्शन आत्ता घेऊ नका. तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स पूर्ण देतो. पूर्ण त्या एका चॅप्टरवरती आपल्याला 50-50, 60-60 क्वेश्चन प्रॅक्टिसला तुम्हाला द्यायचे. बरोबर आहे? त्या पद्धतीनं तुमचा पूर्ण प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक टाईप मध्ये जेवढे एक चॅप्टर असेल त्यात 3-4 टाइप्स असतील तर त्या 3-4 टाइप्स मध्ये सगळे टाइप्स कव्हर झाले पाहिजेत. त्याची योग्य प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. ह्याची काळजी मी घेईन स्वतः वैयक्तिक. ठीक आहे? जेणेकरून तुमचे मार्क्स कमी झाले नाही पाहिजे. बरोबर? यस. चॅप्टर ज्या दिवशी संपेल त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला प्रॅक्टिस शीट मिळेल मॅथ्स रिझनिंग साठीच. ठीक आहे? आता आपण सायन्स शिकतोय. आता एक लक्षात घ्या, आता हा पहिला आठवडा आहे. बरोबर? पहिल्या आठवड्यामध्ये आपली टेस्ट वगैरे काही नाही होणार. बरोबर? पण एकदा सिलेबस रुटीन मध्ये बसला, एकदा सिलेबस रुटीन मध्ये बसला की मग मात्र आपल्या टेस्ट चालू होतील. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला अभ्यास डेली करायचा आहे. जास्त वेळ नाही लागणार. कोणतंही लेक्चर होऊ दे, कोणतंही, माझा असू दे, श्रीकांत सरांचा असू दे किंवा अजय सरांचा असू दे, कोणतंही लेक्चर असू दे, ते लेक्चर झाल्यानंतर लगेच पुस्तकातून तो चॅप्टर किंवा तो पॉइंट वाचून घेणे. याचा फायदा काय होईल तुम्हाला? जे तुम्ही लेक्चर मध्ये बघताय त्याची रिव्हिजन तुमची लगेच होईल, डेटा वाचून होईल, त्याच्या नोट्स तुमच्या तयार राहतील, तुम्ही स्वतः बनवल्या. मी जसं आधी सांगितलंय, आम्ही नोट्स देणारच आहोत, पण तुम्हाला स्वतःही नोट्स बनवायच्या आहेत. का? तर तुम्ही स्वतः बनवलेल्या नोट्स ह्या जास्त इम्पॅक्टफुल असतात तुम्हाला परीक्षेसाठी. कळतंय? आम्ही तर तुम्हाला नोट्स देणारच आहोत परिपूर्ण, पण स्टील जसं लेक्चर चालू आहे तसं त्या लेक्चरच्या नोट्स प्लस लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला तो चॅप्टर कव्हर करायचा आहे. त्या कव्हरिंग चॅप्टर मधून त्या नोट्स तिथं अपडेट करायच्या. कळतंय? जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. जास्त अभ्यास करावा नाही लागणार आहे तुम्हाला. जर तुम्ही डेली अभ्यास केलात संध्याकाळी लेक्चर झाल्यानंतर लगेच, तर तुम्हाला डेली मध्ये 3 ते 4 तास अभ्यास पुरेसा आहे सध्याच्या घडीला. गॅरंटी सायन्सची माझी ही आहे की जे तुम्हाला स्लाइड वरती दिसेल, जेही कंटेंट स्लाइड वरती दिसेल किंवा समोर दिसेल, तो जिथं जिथं मी सांगेन की हा स्टार क्वेश्चन आहे किंवा स्टार मार्क आहे, इम्पॉर्टंट आहे, इथं क्वेश्चन असा फ्रेम होईल, तो पॉइंट नीट करायचा. गॅरंटी माझी, स्लाइडच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जाणार नाही, त्याची गॅरंटी माझी. पण मी सांगतो त्यावेळी त्या गोष्टी तुम्ही तिथं करणं गरजेचं आहे. ठीक आहे? सायन्स बद्दलची गॅरंटी माझी की त्या स्लाइड मध्ये, समजा या स्लाइड मध्ये एखादी स्लाइड आहे आणि तिथं मी जर तुम्हाला म्हटलं की हा क्वेश्चन मार्क स्टार करून ठेवा किंवा हा पॉइंट स्टार करून ठेवा, तर तो पॉइंट तुमच्या परीक्षा दृष्टीने महत्वाचा असेलच. ठीक आहे? मी वापरतो असेलच. ठीक आहे? त्यामुळं या सगळ्या गोष्टींची काळजी तुमची आम्ही घेणार आहोत. त्या पद्धतीने तुम्हीही अभ्यास चालू ठेवायचा आहे. ठीक आहे? आपण काय चालू करणार आहोत? जनरल
सायन्स, सामान्य विज्ञान. करेक्ट आहे? यस. चला, आता सिलेबस मी त्या दिवशी सांगितलंय, आत्ताही परत एकदा सांगतो. ठीक आहे? पहिल्यांदा फिजिक्स होईल, मग बायो घेईन आणि लास्टला केमिस्ट्री घेईन मी. ठीक आहे? त्याच्यानंतर पहिला चॅप्टर कुठला आहे? राशी व मापन, युनिट्स अँड मेजरमेंट. दुसरा कुठला आहे? ध्वनी, साऊंड. तिसरा आहे गती, बल, दाब. त्याच्यानंतर कार्य, ऊर्जा आणि शक्ती. बरोबर? वर्क, एनर्जी अँड पॉवर. त्याच्यानंतर प्रकाश, लाईट. त्याच्यानंतर आरसे व भिंग आणि मानवी डोळा, मिरर अँड लेन्स अँड ह्युमन आय. त्याच्यानंतर विद्युतधारा आणि चुंबकत्व, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. ठीक आहे? मग आहे हीट, उष्णता आणि सर्वात शेवटी आहे किरणोत्सारिता, रेडिओ ऍक्टिव्हिटी. ठीक आहे? यामध्ये सर्वात महत्वाचा चॅप्टर कंबाईनला त्या चॅप्टरवरती पूर्ण फोकस असतो, त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. असे चॅप्टर्स कोणते आहेत? एक आहे ध्वनी, दुसरा आहे आरसे व भिंग आणि मानवी डोळा, तिसरा आहे विद्युतधारा, चुंबकत्व, किरणोत्सारिता आणि उष्णता. एवढे जरी चॅप्टर नीट केले तर तुमच्या 3 क्वेश्चन्स पैकी 3च्या 3 सुटतील किंवा 2 सुटतील. का तर एक क्वेश्चन जर इकडं कुठं सिक्वेन्स झाला, कुठं गती, बल, कार्य, ऊर्जा आणि प्रकाश मध्ये, तर मात्र फक्त एक क्वेश्चन तुमचा जाईल. नाहीतर 3च्या 3 क्वेश्चन तुमचे इथून येतील. शिकवणार मी सगळंच आहे, डिटेलमध्ये शिकवणार आहे. कोणत्याही सब्जेक्टला आपण पळणार नाही. पळणार नाही इन द सेन्स काय? स्पीड मध्ये मी संपवणार नाही. तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कळतील, सर्व सिलेबस डिटेलमध्ये होईल. तर आज आपण काय करतोय? पहिला चॅप्टर चालू करतोय. कोणता? राशी व मापन, युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे? आपण चालू करतोय युनिट्स अँड मेजरमेंट. बरोबर? चला, तर राशी म्हणजे काय? क्वांटिटी. राशी इंग्लिशमध्ये क्वांटिटी आपण म्हणतो. क्वांटिटी म्हणजे काय? कोणी सांगू शकते क्वांटिटी म्हणजे काय? क्वांटिटी, राशी. बरोबर? क्वांटिटी म्हणजे काय? एखादी राशी मोजमाप करण्यासाठी, एखादी कोणतीही वस्तू मोजमाप करण्यासाठी जे परिमाण लागतं किंवा ज्या एककात आपण व्यक्त करतो त्याला काय म्हणतात? राशी किंवा क्वांटिटी. मग ती क्वांटिटी व्यक्त करण्यासाठी आपल्याला अंकाची गरज पडते. बरोबर आहे ना? अंक आणि त्याचं एकक याची गरज पडते, त्याला म्हणतात क्वांटिटी. ठीक आहे? आता ही डेफिनेशन तुम्हाला विचारणार नाही, कुठंच विचारणार नाही, फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. ठीक आहे? त्याच्यानंतर भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? केजी मीटर. ठीक आहे ना? फिजिकल क्वांटिटी हे युनिट झाले. केजी मीटर जे तुम्ही सांगताय ते एकक झाली. कोणतीही राशी व्यक्त करण्यासाठीची जी एकक आहेत ती झाली एकक. बरोबर आहे? ते आपण बघणार आहोत टाइप्स मध्ये. बरोबर? पण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? भौतिक राशी. ज्या राशी व्यक्त करण्यासाठी भौतिक शास्त्राचा उपयोग होतो. बरोबर? फिजिक्सचा उपयोग होतो त्यांना काय म्हणतात? किंवा ज्या राशी किंवा जे युनिट्स फिजिक्स मध्ये तिथल्या संज्ञा एक्सप्लेन करण्यासाठी वापरले जातात त्यांना काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. जसं की इलेक्ट्रिसिटी असेल, आपण करंट असेल, बरोबर, पॉवर असेल, एनर्जी असेल, यांची जी एकक आहेत, लाईट असेल, तुमचं वजन असेल, लांबी असेल, वेळ असेल, या गोष्टी आपण भौतिक शास्त्रात सांगण्यासाठी जे युनिट्स वापरतो, या राशी ज्या आहेत त्या राशींना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. मग त्यांचे प्रकार किती आहेत? भौतिक राशींचे प्रकार किती आहेत? भौतिक राशींचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. बरोबर? पहिला कुठला आहे? अदिश राशी. अदिश राशी म्हणजे स्केलार क्वांटिटी आणि सदिश राशी म्हणजे काय? वेक्टर क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी, सदिश आणि अदिश राशी. बरोबर? मग अदिश राशी म्हणजे काय? पॉइंट आलेला आहे आपला पहिला कुठला? अदिश राशी म्हणजे काय? ठीक आहे? अदिश राशी नावातच आहे, अदिश.
सदिश, बरोबर आहे. अदिश राशी म्हणजे ज्या राशी व्यक्त करण्यासाठी, ज्या राशी किंवा ज्या क्वांटिटीज व्यक्त करण्यासाठी दिशा म्हणजे डायरेक्शनची गरज नसते, फक्त परिमाण, परिमाण म्हणतो, परिमाण म्हणजे मॅग्निट्यूडची गरज असते, त्याला आपण म्हणतो अदिश राशी, स्केलार क्वांटिटी. म्हणजेच ज्या राशी व्यक्त करण्यासाठी तुम्हाला दिशेची गरज पडत नाही पण परिमाणाची गरज पडते, त्याला म्हणतात अदिश राशी. ज्यांना इंग्लिश कळतं त्यांच्यासाठी सांगतो, द क्वांटिटी दोज विच रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ओनली, नॉट दी डायरेक्शन. ओके, त्यांना काय म्हणतात? स्केलार क्वांटिटीज. येते लक्षात? मग अदिश राशी तुम्हाला लक्षात कशा ठेवायच्या आहेत? अदिश राशी कशा लक्षात ठेवाल तुम्ही? अदिश राशी कोणत्या आहेत, क्वांटिटीज कोणत्या आहेत अदिश राशीच्या? काय आहे लक्षात ठेवा, ट्रिक सांगतोय. आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला. आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला. ठीक आहे. आ म्हणजे आकारमान आहे, कार्य आहे, शक्ती आहे, चाल आहे, बरोबर. मग तुमचं वस्तुमान आहे, घनता आहे, वेळ आहे, ऊर्जा आहे आणि लांबी आहे. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुमच्या कशाशी निगडीत आहेत? अदिश राशी, बरोबर. या सगळ्या तुमच्या अदिश राशी आहेत, स्केलार क्वांटिटीज आहेत, बरोबर. क्वेश्चन आधी विचारायचे की खालीलपैकी अदिश राशी कोणत्या, सदिश राशी कोणत्या, किंवा खालीलपैकी कोणती राशी सदिश राशी नाही, किंवा खालीलपैकी कोणती राशी सदिश राशी आहे, अदिश राशी आहे. असे क्वेश्चन आधी कंबाईनला विचारायचे, आता विचारत नाहीत. आता असे क्वेश्चन तुम्हाला सरळ सेवामध्ये हमखास दिसतात. सगळ्या सरळ सेवांमध्ये असे क्वेश्चन्स तुम्हाला नक्की बघायला मिळतील. ठीक आहे. त्यामुळं आपण जो अभ्यास शिकतो तो अभ्यास तुमचा सगळ्या एक्झामला लागू पडणार आहे. तुम्ही, कारण आता जागा सुटतील, बरोबर ना, सरळ सेवेच्या, तर त्या एक्झामसाठी तुमचा अभ्यास ऑटोमॅटिक होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे वेगळा अभ्यास करायची गरज पडणार नाही. तुम्ही जर लेक्चर नीट केले तर तुम्ही कोणत्याही एक्झामला या कंटेंट वरती फेस करू शकता, त्याची गॅरंटी माझी. ठीक आहे. कोणत्याही एक्झामला या कंटेंट वरती फेस करू शकता. त्यामुळं लेक्चर नीट करा. तुमचं लेक्चर झाल्यानंतर पुन्हा ते वाचा, तुमच्या स्वतःच्या नोट्स व्यवस्थित बनवा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस त्याचा फायदा होईल. रिव्हिजन करताना सगळं पुस्तक वाचत बसायचं नाही, फक्त आपण आपल्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नीट करून ठेवा, तेवढ्याच वाचायच्या, बरोबर तुमचे मार्क्स तुम्हाला मिळतात. आपल्याला अॅक्युरसी डेव्हलप करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. अॅक्युरसी डेव्हलप करायची आहे. पीएचडी मिळवायचे का यात? नाही. सगळे कन्सेप्ट आलेच पाहिजेत का? नाही. आपल्याला फक्त मार्क्स मिळवायचे, मार्क्स मिळवून पास व्हायचे. कळतंय? यस. त्याच्यानंतर काय आहे दुसरा प्रकार? सदिश राशी, वेक्टर क्वांटिटीज. ज्या राशी व्यक्त करण्यासाठी दिशा आणि परिमाण दोन्हींची गरज असते. म्हणजे काय? तुमचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे दोन्हीही रिक्वायर्ड असतं त्या क्वांटिटीज डिस्क्राईब करण्यासाठी. त्याला काय म्हणतात? वेक्टर क्वांटिटीज. मग त्या कशा लक्षात ठेवणार तुम्ही? त्या लक्षात ठेवण्यासाठी काय आहे? सविता, वेग, वजन, बग. सविता, वेग, वजन, बग. संवेग, विस्थापन, त्वरण, वेग, बरोबर. इथं तुमचं वजन आहे, इथं बल आहे, इथं गती आहे आणि झालेलं आहे. या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता या ट्रिक कशी लक्षात ठेवायची तुम्हाला? हे ट्रिक कशी लक्षात ठेवायची आहे? सदिश राशी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला स वरून चालू केलेलं आहे, अदिश राशी लक्षात ठेवण्यासाठी अ वरून चालू केलेलं आहे. यस, बरोबर आहे योगेश, बरोबर आहे. ठीक आहे. या गोष्टी तुमच्या
लक्षात येतील. सोपा चॅप्टर आहे, तुम्ही नीट करा. याची रिव्हिजन सुद्धा करायची गरज पडणार नाही तुम्हाला. यस, ठीक आहे. लक्षात ठेवताना तुम्हाला कसं ठेवायचं आहे, अधिकची ट्रिक अ वरून आहे, सदिशची ट्रिक स वरून आहे. त्यामुळे कन्फ्यूज करून घेऊ नका. एकदा फक्त पुस्तकातून वाचलात तुम्ही की तुम्हाला लगेच लक्षात येईल. तुम्हाला आपण हेही सांगणार आहोत कोणत्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करायचा आहे. ज्यावेळी आपण तुम्हाला डेली शेड्यूल द्यायला चालू करू, एक पहिला आठवडा आपण काय करतोय, तुम्हाला लोड नको म्हणून आपण हळूहळू जातोय. एकदा तुम्हाला लेक्चरची सवय लागली की आपण तुम्हाला डेली शेड्यूल देणार आहोत, त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्यानुसारच तुमच्या टेस्ट कंडक्ट होणार आहेत. दर आठवड्याला दर रविवारी तुमची टेस्ट कंपल्सरी असेल. त्यामुळं अभ्यास करणे एवढा एकच उपाय तुमच्या समोर आहे. यस, नेक्स्ट. आता मापनाची एकके, बरोबर, युनिट्स ऑफ मेजरमेंट. मग एककांचे प्रकार किती आहेत? 2. एककांचे प्रकार किती आहेत? 2. पहिला प्रकार कुठला आहे? मूलभूत एकके, फंडामेंटल युनिट्स. बरोबर, मूलभूत एकके म्हणजे फंडामेंटल युनिट्स आणि साधित एकके म्हणजे डिराइव्ड युनिट्स. साधित एकके म्हणजे काय आहे? डिराइव्ड युनिट्स. बरोबर, हे आहेत तुमचे एककाचे प्रकार. म्हणजेच कोणतीही राशी व्यक्त करण्यासाठी जे युनिट लागणार आहे, जे आपण जी संज्ञा वापरणार आहोत, त्याला आपण म्हणतो एकक. बरोबर आहे. आपण वजन सांगताना कसं सांगतो? किलोग्रॅम, पाऊंड असं सांगतो. बरोबर, मग किलोग्रॅम, पाऊंड हे काय आहे? तुमचं एकक आहे, युनिट आहे. बरोबर. लांबी सांगताना आपण कशी सांगतो? मीटर, किलोमीटर असं सांगतो. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही टाइम सांगताना सेकंद मध्ये सांगता. या गोष्टी तुम्हाला म्हणजे ते काय आहेत? सेकंद, किलोमीटर, मीटर तुमचे जे आहेत हे काय आहे? एकक आहेत. आणि त्यांचे प्रकार काय आहेत? मूलभूत एकके आणि साधित एकके. बरोबर. मग मूलभूत एकके म्हणजे काय? फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? कुणाला माहित असेल तर सांगा. मूलभूत एकके, फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? तर फंडामेंटल युनिट्स, मूलभूत एकके म्हणजे ज्या राशींना व्यक्त करण्यासाठी इतर कोणत्याही दुसऱ्या राशींची गरज पडत नाही, किंवा जी एकके व्यक्त करण्यासाठी दुसरी कोणतीही एकके गरजेची नसतात, त्याला म्हणतात मूलभूत एकके. त्याला काय म्हणतात? मूलभूत एकके. म्हणजेच अशी मूलभूत एकके किती आहेत? 7 आहेत. एकदम सुरुवातीला ज्यावेळी एकक डिफाईन करायला चालू झाले त्यावेळी फक्त 3 एकके होती. कोणती कोणती? लेंथ, मास आणि टाइम. LMT, लेंथ, मास आणि टाइम. मग त्याच्यानंतर उर्वरित 4 एकके जी आहेत मूलभूत एकके, ती यामध्ये ऍड करण्यात आली. बरोबर. कोणती 7 एकके आहेत तेही मी तुम्हाला सांगतो. बरोबर, तेही तुम्हाला सांगतो. बरोबर. लेंथ, मास, टाइम हे तुमचे मूलभूत एकके आहेत. लेंथ, मास आणि टाइम पहिली 3, त्याच्यानंतर 4 त्यात ऍड झाली. बरोबर, अशी झाली 7 मूलभूत एकके आहेत. तुम्हाला क्वेश्चन विचारताना एककांवरती क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला एक क्वांटिटी दिली जाते, या क्वांटिटीचं युनिट काय आहे, एकक काय आहे, सरळ सरळ क्वेश्चन फ्रेम केलेला असतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ती एकके लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यानंतर साधित एकके म्हणजे काय? डिराइव्ड युनिट्स. म्हणजेच ज्या राशी व्यक्त करण्यासाठी किंवा एकके डिस्क्राइब करण्यासाठी आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एककांची गरज पडते, त्या एककांना म्हणायचं साधित एकके म्हणजेच डिराइव्ड युनिट्स. मूलभूत एककांवरून ती डिराइव्ड केलेली असतात म्हणून त्यांना डिराइव्ड युनिट्स असं म्हणतात. ज्यांना इंग्लिश कळतंय त्यांच्यासाठी इंग्लिश मध्ये सांगतोय, ज्यांना मराठी कळतं त्यांच्यासाठी मराठीमध्ये सांगतो. ठीक आहे. मूलभूत एकके म्हणजे काय आहेत? फंडामेंटल युनिट्स. साधित एकके म्हणजे काय आहेत? डिराइव्ड युनिट्स. फंडामेंटल युनिट्स काय आहेत? ज्या राशी व्यक्त करण्यासाठी स्वतः त्या एककांशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही एककांची किंवा राशीची गरज पडत नाही, त्याला म्हणतात मूलभूत एकके, फंडामेंटल युनिट्स. ठीक आहे. साधित एकके म्हणजे ज्या राशी व्यक्त करण्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक एककांची गरज पडते, त्याला म्हणतात
साधित एकके डिराइव्ड युनिट्स. बरोबर आहे? यस. इथपर्यंत लक्षात येते सगळ्यांना? यस. चला मग एककांच्या पद्धती बरोबर. एकक मोजण्याच्या पद्धती किती आहेत? आता हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. एककांच्या पद्धती. पहिली पद्धत कुठली आहे? CGS. CGS बरोबर आहे. CGS. सी मध्ये काय आहे? सेंटीमीटर. जी मध्ये काय आहे? ग्रॅम. आणि एस मध्ये काय आहे? सेकंद. एस मध्ये काय आहे? सेकंद. CGS सिस्टीम बरोबर. CGS सिस्टीम. यालाच काय म्हणायचं? मेट्रिक पद्धत. यालाच काय म्हटलेलं आहे? मेट्रिक पद्धत किंवा फ्रेंच एककांची पद्धत. काय म्हटलेलं आहे? फ्रेंच एककांची पद्धत सुद्धा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? फ्रेंच एककांची पद्धत. ठीक आहे. फ्रेंच एककांची पद्धत कशाला म्हटलेलं आहे? CGS सिस्टीमला. बरोबर. सी काय आहे? सेंटीमीटर. जी काय आहे? ग्रॅम. आणि एस काय आहे? सेकंद. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. याचा शोध कुणी लावलेला आहे? याचा शोध लावलेला आहे कुणी? कार्ल गॉस या शास्त्रज्ञानं CGS पद्धतीचा शोध लावलेला आहे. कार्ल गॉस या शास्त्रज्ञाने CGS पद्धतीचा शोध लावलेला आहे. हे नीट लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन जास्त विचारणार नाहीत. फक्त शोध कुणी लावला. कारण इथं शोध कुणी लावला हे क्वेश्चन्स अजूनपर्यंत आलेले नाहीयेत कुठंच. त्यामुळं नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. FPS बरोबर आहे. यालाच काय म्हणतात? ब्रिटिश एककांची पद्धत. काय म्हणतात? ब्रिटिश एककांची पद्धत असं म्हटलं जातं. कशाला? FPS. फूट, पाऊंड आणि सेकंद. फूट, पाऊंड अँड सेकंद. बरोबर आहे. ह्या गोष्टीला काय म्हणतो आपण? ब्रिटिश एककांची पद्धत. FPS बरोबर. याचा शोध कुणी लावलेला आहे? विल्यम स्ट्रॉड. कुणी लावलेला आहे? विल्यम स्ट्रॉड या शास्त्रज्ञानं याचा शोध लावलेला आहे. कुणी लावलेला आहे? विल्यम स्ट्रॉड. ठीक आहे. याला म्हणतात FPS. लांबीचे एकक फूट आहे. बरोबर. वजनाचे एकक पाऊंड आहे आणि वेळेचे एकक सेकंद आहे. हे लक्षात ठेवायचं. LMT. लेंथ, मास अँड टाइम. ठीक आहे. लेंथ, मास अँड टाइम. त्याच्यानंतर काय आहे? MKS पद्धत. MKS पद्धत. M म्हणजे काय आहे? मीटर. K म्हणजे काय आहे? किलोग्राम. आणि S म्हणजे काय आहे? सेकंद. मीटर, किलोग्राम अँड सेकंद. बरोबर आहे. LMT हे नीट लक्षात ठेवायचं. बेसिक युनिट्स, त्याच्यावरून युनिट सिस्टीम्स डिराइव्ह झालेल्या आहेत. बरोबर आहे. लेंथचं युनिट पहिलं असेल, मग तुमचं मासचं असेल आणि मग टाइमचं युनिट असेल. बरोबर. MKS बरोबर. मीटर, किलोग्राम अँड सेकंद. आता बघा, MKS सिस्टीमचा शोध कोणी लावलाय? जिऑर्गी. कोणी लावलेला आहे? नाव वेगळं आहे, नीट लक्षात ठेवा. काय आहे? जिऑर्गी या शास्त्रज्ञाने याचा शोध लावलेला आहे. जिऑर्गी या शास्त्रज्ञाने याचा शोध लावलेला आहे. MKS सिस्टीम कोणी शोधलेली आहे? जिऑर्गी. आता बघा, त्याच्यानंतर युनिट आहे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स. SI सिस्टीम. सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स. बरोबर. MKS पद्धतीच विस्तारित एक्सटेंडेड स्वरूप जे आहे ते आहे तुमचं SI सिस्टीम. आणि आपण शक्यतो सगळे युनिट्स बोलताना कशात बोलतो? SI युनिट्स बद्दल. बरोबर. आपण जे युनिट सांगतो ते सगळे SI युनिट्स मध्ये आपण सांगतो. त्यालाच आपण MKS सुद्धा म्हणतो. कारण MKS पद्धतीच विस्तारित रूप जे आहे ते आहे SI सिस्टीम. सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स. ठीक आहे. सर्वमान्य जागतिक स्तरावर मान्यता असणारे एकके. करेक्ट. यस. ही झाली तुमची एककांच्या पद्धती. पहिली पद्धत कुठली आहे? CGS. शोध कुणी लावलाय? कार्ल गॉस.
एफपीएस पद्धतीचा शोध कुणी लावलाय? विल्यम स्ट्रॉड. एमकेएस पद्धतीचा शोध कुणी लावलाय? जिऑर्गी. सीजीएस पद्धतीला आपण काय म्हणतो? फ्रेंच एककांची पद्धत. त्याच्यानंतर एफपीएस पद्धतीला आपण काय म्हणतो? ब्रिटिश एककांची पद्धत. येतं लक्षात? इथपर्यंत लक्षात सगळ्यांना आलं असेल. इझी पार्ट आहे. सायन्स खूप इझी आहे. तुम्हाला फक्त कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. कन्सेप्ट जर तुम्हाला कळलं तर तुम्ही आयोगाची डिमांड लगेच ओळखाल. त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट काय आहेत त्या समजून घ्या विज्ञानाच्या. तुम्हाला रट्टा मारायची गरज पडणार नाही. रट्टा मारले की काय होईल ते तेवढ्या वेळापुरतं लक्षात राहील. तुम्हाला पहिला शब्द ऐनवेळी जर नाही आठवला तर पुढचं काहीच आठवणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट काय आहेत हे समजून घ्या. ठीक आहे. तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात राहतील. पाठांतराच्या मागे जायची गरज पडणार नाही. विज्ञानाने रसायनशास्त्रात जी मुलं भितात की आम्हाला इथं मार्क्स येत नाहीत सर, ते काय येत नाहीत? का तर कन्सेप्ट आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपण सवय लागली असते आपल्याला. जीएस मुळे बायोमुळे काय झालं असतं? सवय लागली असते रट्टा मारण्याची. पाठांतर प्रत्येक गोष्टीत करायचं. जे थिओरिटिकल दिसलं की पाठ करा. आपल्याला सवय लागली असते. त्यातून सायन्सचा अप्रोच तुम्हाला कन्सेप्च्युअल असेल तर तुम्हाला सायन्स खूप सोपं जाईल. खूप सोपं म्हणजे खूप सोपं जाईल. आणि तोच ट्राय आपण करणार आहोत की तुम्हाला सायन्समध्ये मार्क्स मिळालेच पाहिजेत. आता मी जे तुम्हाला 7 मूलभूत एकके मगाशी सांगितलेली आहेत. 7 मूलभूत एकके सांगितली बरोबर. त्यातलं पहिलं कोणतं आहे? लांबी. दुसरं आहे वस्तुमान. तिसरं आहे वेळ. चौथा आहे तापमान म्हणजे टेम्परेचर. पाचवा आहे विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट. मग आहे प्रकाशाची तीव्रता, इंटेन्सिटी ऑफ लाईट किंवा ल्युमिनस इंटेन्सिटी असंही त्याला म्हणतात. त्याच्यानंतर आहे पदार्थाचं प्रमाण बरोबर. पदार्थाचं प्रमाण. आता बघा या सगळ्यांची ही एसआय एकके आहेत आणि हे त्याचे चिन्ह आहेत. म्हणजे दर्शवितात कसं ते चिन्ह लिहिताना कसं लिहितात ते तिथे दाखवले. ठीक आहे. लांबीचं एकक काय आहे? मीटर. एसआय युनिट काय आहे? मीटर. एमकेएस मध्ये आपण बघितलं पहिला शब्द कुठला आहे? एम म्हणजे काय आहे? मीटर. वस्तुमानाचं काय आहे? म्हणजे काय? मास. लांबी म्हणजे काय? लिहून देतो इथं. लेंथ आहे. वस्तुमान म्हणजे मास आहे. वेळ म्हणजे टाइम आहे. तापमान म्हणजे टेम्परेचर आहे. विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट आहे. प्रकाशाची तीव्रता म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. आणि तुमचं पदार्थाचे प्रमाण बरोबर. त्याच्यानंतर एसआय युनिट लांबीचं काय आहे? लेंथचं मीटर एमनी दर्शवलेलं आहे. एमनी दर्शवलेलं आहे. एमनी दाखवलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर वस्तुमानचं एकक काय आहे? किलोग्राम आहे. वस्तुमानचं एकक काय आहे? किलोग्राम. के जी आहे बरोबर. त्याच्यानंतर वेळेचं एकक काय आहे? सेकंद आहे. दाखवतात कशाने? स्मॉल एस बरोबर. तापमानाचं एकक काय आहे? आपण सेल्सिअस सांगतो. सेल्सिअस एकक तापमानाचं एसआय युनिट मध्ये नाही. एसआय युनिट मध्ये त्याचं एकक आहे केल्व्हिन. आपण तापमान वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी दाखवतो. ज्यावेळी तुम्ही थर्मामीटर बघता तो तापमान जे आहे तुमचं थर्मामीटरचं ते तापमान तुम्हाला फॅरेनहीट मध्ये असतं. फॅरेनहीट मध्ये असतं. आपण दिवसाचं तापमान जे मोजतो ते डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो. आणि एसआय युनिट मध्ये जे तापमान आपण डिक्लेअर करतो ते आपण केल्व्हिन मध्ये करतो. कशात करतो? केल्व्हिन मध्ये करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्युत धारा इलेक्ट्रिक करंट एम्पियर आपणच म्हणतो बरोबर. एम्पियर एनी दाखवतो. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी प्रकाशाची तीव्रता. कॅन्डेला हे त्याचं एकक आहे. कॅन्डेला हे त्याचं एकक आहे. सीडीनी दाखवलेलं असतं. पदार्थाचे प्रमाण मॉलिक्युलर वेट तुमचं किती आहे? मोल मध्ये सांगितलेलं असतं. मोल मध्ये सांगितलेलं असतं. त्यालाच आपण कसं दाखवतो? MOL नी दाखवतो. ठीक आहे. आता यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात राहण्यासारख्या आहेत. फक्त चुकेल कुठलं? तापमानाचे एकक, प्रकाशाची तीव्रता आणि तुमचं पदार्थाचं प्रमाण.
हे 3 नीट लक्षात ठेवायचे, बाकीचे 4 तुमच्या लक्षात राहतात कारण ते तुमच्या डेली यूज मधले, बरोबर, ते तुमच्या डेली यूज मधले असतात, त्यामुळे ते लक्षात राहतात. फक्त तापमान, प्रकाशाची तीव्रता आणि पदार्थाचे प्रमाण हे नीट लक्षात ठेवायचं आहे. त्यात गडबड करायची नाही, काही झालं तरी त्यात गडबड करू नका, तरच तुम्हाला इथं मार्क्स मिळतील. इथं शक्यतो तुम्हाला जास्त विचारतात युनिट्स. मी तुम्हाला युनिट्सची एक लिस्ट पण बनवून देईन, त्या लिस्ट मध्ये तुम्हाला त्या गोष्टी पाठ करायच्या आहेत, म्हणजे ते लक्षात ठेवायचे. कारण तुम्हाला कसं आहे, एकदम शेवटी देईन फिजिक्सचं ज्यावेळी लेक्चर संपेल पूर्ण शेवटचं, त्या फिजिक्सचं लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला युनिटची लिस्ट देईन. तोपर्यंत आपले सगळे युनिट तुमच्या वहीमध्ये एकत्र आलेले असतात. ती लिस्ट जरी तुम्ही तुमच्या वहीमध्ये एक पेज ठेवा जिथं तुम्ही युनिट्स लिहू शकाल, तिथं जे जे युनिट्स येत आहेत आपल्याला फिजिक्सचे समोर, पूर्ण फिजिक्स शिकताना भरपूर युनिट्स येतील, भरपूर, ते युनिटची लिस्ट बनवा, म्हणजे तुमची लिस्ट ऑटोमॅटिक तयार होऊन जाईल, बरोबर आहे. जेणेकरून ती गोष्ट तिथल्या तिथं तुमच्या लक्षात राहील आणि त्या तिथल्या तिथं तुम्हाला पाठ पण होऊन जातील आणि सारख्या त्या नजरेसमोरून घ्या. ठीक आहे. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला एक गोष्ट पण सांगितली. पहिल्या गोष्टीला एक महत्वाची गोष्ट काय सांगितली होती, तुम्हाला 1 ते 30 पाढे पाठ करावे लागणार आहेत, बरोबर आहे. 1 ते 30 पाढे पाठ करावे लागणार आहेत. रोज 3 पाढे पाठ करा. रोज 3 जरी पाढे पाठ केले तुम्ही, 10 पर्यंत सगळ्यांना पाढे पाठ असतात, पुढच्या 20 पाढ्यांचा प्रॉब्लेम येतो. तुम्ही रोज 3 पाढे पाठ केले तर 7 दिवसात तुमचे सगळेच्या सगळे पाढे पाठ होतील 30 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 ते 30 चे वर्ग पाठ करायचे आहेत. 1 ते 30 चे वर्ग पाठ करायचे आहेत आणि 1 ते 10 चे घन क्यूब्स हे तुम्हाला पाठ करायचे आहे, बरोबर. रोज 3 वर्ग पाठ करा, 4 करा, 5 करा, वर्ग पाठ लगेच होऊन जातात, त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे. तुम्ही 5 जरी केले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, 6 दिवसात ते वर्ग पाठ होतील. रोज 3 जरी तुम्ही क्यूब्स पाठ केले तर तुमचे 3 ते 4 दिवसात क्यूब्स सुद्धा होऊन जातील. का लागणार आहेत हे पाठांतराला तुम्हाला, हे मॅथमॅटिक्स तुम्हाला सोपं जावं, मॅथ्सच्या वेळी तुम्हाला वेळ मिळावा म्हणून हे गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेशन करत बसल्यानंतर तिथं तुमचा वेळ जाईल. परीक्षेमध्ये तेवढा वेळ आपल्याला नसतो, बरोबर आहे का, तर आपल्याला 60 मिनिटात 100 क्वेश्चन सोडवायचे, बरोबर आहे का. 60 मिनिटात किती क्वेश्चन सोडवायचे, 100, म्हणजे 35 सेकंद फक्त एका क्वेश्चनला आपल्याला मिळणार आहेत. 35 क्वेश्चन एका सेकंदाला आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे काय करायचं, आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित कराव्या लागणार आहेत त्या सोयीने. म्हणजे तुम्हाला तोडत एक गोष्ट रोज कर, सगळी गोष्ट एकदम मिळणार नाही आपल्याला आणि करता पण येणार नाही. रोज थोडं थोडं करत चला. तुमचा सगळ्यात शेवटी अभ्यास एवढा झालेला असेल ना, तुम्हाला अंदाज पण येणार नाही की आपण एवढा अभ्यास केला 4 महिन्यातून. ठीक आहे. रोज थोडा थोडा अभ्यास करा. रोज लेक्चर झाल्यानंतर 1-2 तास द्या वेळ आणि जे लेक्चर मध्ये झाले ते ऍटलिस्ट तेवढं तरी कंप्लीट करा. जसा सिलेबस संपेल तसं तुमचं पूर्ण अभ्यास संपेल, म्हणजे प्रिलिम पर्यंत तुमचा अभ्यास सगळा संपून तुम्ही रिव्हिजनला आलेले असाल. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता बघा, जे दूरवरची अंतर आहेत त्या अंतरांना मोजण्यासाठी काही एकके आहेत. त्या अंतरांना मोजण्यासाठी काही एकके आहेत. आता पहिल्यांदा सूर्यमाला आणि आकाशातील वस्तूंची अंतरे मोजण्यासाठीची एकके बघूया. सूर्यमाला आणि अवकाशातील वस्तूंची अंतरे मोजण्यासाठीची एकके आपण बघणार आहोत. पहिलं काय आहे, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. 2 खगोलीय वस्तूंमधला जे काही युनिट असेल त्याला म्हणतात ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय दिलेलं आहे कन्सेप्ट, 1.496 इंटू 10⁻11 10⁻11 मीटर आहे. लक्षात राहू दे, 1.496 इंटू 10⁻11 10⁻11 मीटर हे युनिट तुम्हाला ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणून आहे. हा क्वेश्चन विचारून झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर. प्रकाश एका वर्षात सूर्यापासून किती लांब जाऊ शकतो त्याचं जे अंतर आहे त्याला म्हणतात लाईट इयर. एक प्रकाश
वर्ष किती आहे 9.46 इंटू 10⁻15 10चा 15वा घात 9.46 इंटू 10⁻15 हा पण क्वेश्चन झालेला आहे. ठीक आहे, कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन झाला, त्यामुळे लक्षात ठेवायचं बस. त्यामुळे काय, कारण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर लेक्चर नीट केले ना, तुम्हाला सरळ सेवेला सुद्धा या लेक्चरचा फायदा होईल. आता सांगतो, सरळ सेवेचे फॉर्म सुटतील, अख्खं गाव फॉर्म भरतं बरं का, अख्खा महाराष्ट्र फॉर्म भरतो सरळ सेवांचे. कॉम्पिटिशन खूप असते, त्यामुळं हे लेक्चर्स नीट करा, तुम्हाला सरळ सेवेला नक्की फायदा होईल येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा. आपलं फोकस कंबाईन आहे, तरीही आपण फॉर्म भरत असतो बाकीच्या एक्झामचे, आणि त्याचा वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही लेक्चर नीट करत असाल तर. कळतंय? यस. त्याच्यानंतर पारसेक. पारसेक म्हणजे काय आहे, अतिशय प्रचंड खगोलीय अंतर, म्हणजे खूप दूरवरचे जे खगोलीय वस्तू आहेत, म्हणजे पृथ्वी असेल तिथून, म्हणजे आपली आकाशगंगा असेल, पृथ्वी असेल तिथून दुसऱ्या आकाशगंगेचा जर अंतर काढायचं असेल तर खूप अंतर असणार ना त्यात, तर ते अंतर मोजण्यासाठी काय वापरलं जातं, पारसेक हे युनिट वापरलं जातं. कुठलं? पारसेक. मग एक पारसेक बरोबर काय आहे 3.26 प्रकाश वर्ष. 3.26 प्रकाश वर्ष हा ही क्वेश्चन विचारून झालेला आहे. किंवा मीटर मध्ये सांगायचं असेल तर काय असेल 3.08 इंटू 10⁻16 मीटर, 10चा 16वा घात. बरोबर आहे. विचारताना प्रकाश वर्षामध्ये तुम्हाला विचारतात 1 पारसेक इज इक्वल टू हाऊ मेनी लाईट इयर्स डॅश डॅश एवढंच विचारतात. मग तुम्हाला हे प्रकाश वर्ष किती आहे ते लक्षात ठेवायला 3.26 1 पारसेक इज इक्वल टू 3.26 प्रकाश वर्ष लाईट इयर्स. ठीक आहे. मग तुम्हाला काय आहे पॅरलॅक्स पद्धत, हा क्वेश्चन तुम्हाला राज्यसेवेला विचारून झालेला आहे. पॅरलॅक्स पद्धत म्हणजे काय? पॅरलॅक्स पद्धत, आता पृथ्वीपासून इतर ग्रह आणि तारे किती लांब आहेत याचं अंतर जेव्हा मोजलं जातं त्याला म्हणतात पॅरलॅक्स पद्धत. त्याला काय म्हणतात? पॅरलॅक्स पद्धत असं म्हणतात. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला होता की पृथ्वीपासून इतर ग्रह आणि तारे यांच्यातील अंतरे मोजण्यासाठी डॅश डॅश पद्धत वापरतात किंवा हे वापरतात. मग त्याचं उत्तर काय आहे पॅरलॅक्स पद्धत. डायरेक्ट क्वेश्चन आहे, वन लाईनर होता, राज्यसेवेमध्ये विचारलेला होता, त्यामुळं नीट लक्षात असू दे. क्वेश्चन्स विचारून झालेला आहे, PYQ आहे. मग अतिसूक्ष्म अंतरे म्हणजे लहानात लहान अंतरे मोजण्यासाठी काय वापरतात? फर्मी. एक फर्मी म्हणजे किती 10चा वजा 15वा घात, 10चा वजा 15वा घात, आणि यालाच काय म्हणतात फेम्टोमीटर. 10च्या 15व्या घातालाच काय म्हणतात फेम्टोमीटर. फेम्टोमीटर एक फर्मी बरोबर एक फेम्टोमीटर म्हणजेच 10चा 15वा घात. आयोग प्रिफिक्स विचारतं बरं का, म्हणजे आतापर्यंत आयोगाने कसं विचारले 10चा वजा 18वा घात म्हणजे काय, त्याचं प्रिफिक्स त्याला काय म्हणतात, असा आयोगाने एक क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे या गोष्टींवरतीही काम करायचं आहे, कशाला काय म्हणतात. बरोबर. मग सगळ्यात महत्वाचं हे नीट लक्षात ठेवायचं, एक अँगस्ट्रॉंग युनिट, एक अँगस्ट्रॉंग युनिट. आता हे AO नाही आहे बरं का, हे AO नाही आहे, हे A वरती अँगस्ट्रॉंग असं दाखवतात. आपण डिग्री सेल्सिअसला 0 कसं दाखवतो तसा A वरती तुम्हाला 0 लिहायचं छोटा. एक अँगस्ट्रॉंग युनिट बरोबर 10चा वजा 10वा घात मीटर, 10⁻⁻10 मीटर. 1 अँगस्ट्रॉंग इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. 10चा वजा 10वा घात म्हणजे एक अँगस्ट्रॉंग युनिट. हे युनिट नीट लक्षात ठेवा, तुम्हाला केमिस्ट्री मध्ये सुद्धा हे लागणार आहे. कुठं लागणार आहे? केमिस्ट्री मध्ये. का तर अणुची त्रिज्या मोजण्यासाठी जे एकक वापरतात ते अँगस्ट्रॉंग वापरतात. कळतंय? त्यामुळं ते तुम्हाला तिथेही लागेल, त्यामुळं लक्षात असू दे. ठीक आहे. 1 अँगस्ट्रॉंग इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. ठीक आहे. आता 20 मे 2019 किती 20 मे 2019 पासून किलोग्रॅमची ही नवीन व्याख्या
आधी काय होती किलोग्रामची व्याख्या? एक रॉड होता, ठीक आहे, एक रॉड होता, तो काचेत ठेवला होता, त्या 1 किलोग्राम रॉडच्या वजना इतकं वजन म्हणजे 1 किलोग्राम, त्या रॉडच्या वजनाचं इतकं वजन म्हणजे 1 किलोग्राम असं मानण्यात येत होतं. पण काही काळाने त्याच्यात लक्षात आलं की त्याची साफसफाई करताना त्याच्यात झीज होऊन त्याचं वजन कमी झालं, क्षरण होऊन किंवा त्याच्यावरती रिॲक्शन होऊन त्या रॉडचं वजन कमी झालेलं आहे असं कालांतरानं लक्षात आलं. मग त्यावेळी किलोग्रामची नवीन व्याख्या करण्यासाठी एक कमिटी बसली आणि त्यांनी काय केलं, 1 किलोग्रामची व्याख्या म्हणजे काय? अतिसंवेदनशील तराजू, वजन करण्याचं जे तराजू आहे अति सेन्सिटिव्ह तराजू मधून जर 1 किलोग्राम वस्तुमान ठेवलं, एका बाजूला 1 किलोग्राम वस्तुमान ठेवलं आणि त्याला संतुलित म्हणजे त्याला 1 किलोग्राम वस्तुमान ठेवल्यावर तराजू कसा होईल? असा होईल, बरोबर आहे ना? इकडं 1 किलोग्राम वस्तुमान ठेवलंय तर हा भाग खाली जाईल, हा भाग वर येईल, बरोबर आहे? तर याला पुन्हा बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्या बाजूने जर इथून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जनरेट केली म्हणजे विद्युत चुंबकातून विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट पास केला इथून, याला बॅलन्स करण्यासाठी ती विद्युत धारा म्हणजे 1 किलोग्राम वजन होय किंवा वस्तुमान होय, अशी डेफिनेशन 20 मे 2019 पासून लागू झालेली आहे. तुम्हाला डेफिनेशन विचारणार नाहीत, फक्त लक्षात काय ठेवायचंय? तारीख 20 मे 2019 ही तारीख फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला बाकी काही विचारतील का? नाही, ठीक आहे. 1 किलोग्रामची व्याख्या काय आहे काय नाही हे विचारणार नाही, ठीक आहे. येतं लक्षात इथपर्यंत? यस. नेक्स्ट, आता बघा मी तुम्हाला जे प्रेफिक्स सांगितलेले आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता इथं बघा, इथं काय दिसतंय? 10चा पहिला घात, इथं आहे तुमचा 10चा पहिला घात आणि त्याच्याच खाली आहे 10चा वजा 1 घात, 10चा वजा 1 घात, बरोबर? 10चा पहिला घात त्याला काय म्हटलेलं आहे? डेका. 10चा पहिला घात त्याला काय म्हटलेलं आहे? डेका. 10चा दुसरा घात त्याला काय म्हटलेलं आहे? हेक्टो. 10चा तिसरा घात आपण काय म्हणतो? किलोग्राम. किलो नंतर 10चा 6वा घात म्हणजे मेगा, बरोबर? 10चा 6वा घात. 10चा 9वा घात 10⁻⁹ म्हणजे काय आहे? गिगा. आणि 10⁻12 10चा 12वा घात म्हणजे काय आहे? टेरा. आपण टेरा बाईट्स जे मोजतो ना त्या प्रकार, बरोबर? म्हणजे काय आहे? डेका, हेक्टो, किलो, मेगा, गिगा, टेरा, पेटा. पेटाला काय आहे? 10चा 15वा घात. 10चा 15वा घात म्हणजे काय आहे? पेटा. आणि 10चा 18वा घात म्हणजे काय आहे? एक्सा. 10चा 18वा घात म्हणजे काय आहे? एक्सा. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा तुमचा PYQ आहे. 10चा 18व्या घातला तुम्ही काय म्हणता? ऑप्शन मध्ये होतं एक्सा, पेटा, योटो, झेटो, ठीक आहे? ही नावं होती. काय म्हणतात? एक्सा, ठीक आहे? त्याला म्हणतात एक्सा. हे तुम्हाला परीक्षेत विचारतात. मी काय असंच मनाने आणलेलं नाही. जिथं जिथं तुम्हाला परीक्षेत विचारण्याची शक्यता आहे अशाच गोष्टी तुम्हाला स्लाइड्स वरती दिसतील किंवा या बोर्डवरती दिसतील. त्यामुळं नीट लक्षात ठेवायचं कामकाज नीट लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे? मग बघा, 10चा वजा 1 घात म्हणजे काय आहे? डेसी. मग 10चा वजा 2 घात म्हणजे सेंटी. 10चा वजा 3 म्हणजे मिली. 10चा वजा 6वा घात म्हणजे मायक्रो. 10चा वजा 9वा घात म्हणजे नॅनो. 10चा वजा 12वा घात म्हणजे पिको, बरोबर? 10चा 15वा घात म्हणजे 10चा वजा 15वा घात आपण काय म्हणलेलं आहे? फेमटो. त्याला आपण काय म्हणतो? 1 फर्मी. आलं का लक्षात? 10चा वजा 15वा घात काय म्हणलं होतं? फेमटो. 10चा वजा 18वा घात म्हणजे अट्टो. हे नीट लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे? हा टेबल नीट लक्षात ठेवा. कशाला काय म्हणतात? प्रेफिक्स विचारतात. शक्यतो तुम्हाला विचारताना इथून वरती विचारतात. टेरा, पेटापासून वरती.
आणि इथं खाली नॅनो पासून खाली. ठीक आहे, एवढ्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, यस. आता आज लेक्चर आपण उशिरा चालू केलं होतं म्हणून छोटसच लेक्चर आपण आज घेतलेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणतोय या दिवसांमध्ये म्हणजे या आत्ताच्या आठवड्यात तुमचं एक एक लेक्चर रोज चालेल, बरोबर आहे? यस. पण पुढच्या आठवड्यापासून माझं लेक्चर जे चालेल ते विज्ञान प्लस तुमचं अंकगणित किंवा बुद्धिमत्ता दोन्हीपैकी एक कुठलं तरी आपण चालू करतो. म्हणजे 2 लेक्चर सोमवार, मंगळवार, बुधवार असतील. का तर आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. मॅथ्स रिजनिंगची पण आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुम्ही एक नीट लक्षात घ्या बरं का. बघा मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट नीट लक्षात घ्या. इथंच सांगतो, इथं जास्त जागा आहे. हा बघा तुम्ही पूर्ण मी तुम्हाला सिलेबस सांगताना पूर्ण मार्कांची सिस्टीम दिली होती, बरोबर आहे? कुठल्या सब्जेक्टला किती क्वेश्चन विचारलेले आहेत, प्रिलिमला किती विचारतात, मेन्सला किती विचारतात, मान्य आहे? यस. आता बघा तुमचे सायन्सला प्रीला किती क्वेश्चन्स आहेत हो? 15, बरोबर आहे? प्रीला 15 क्वेश्चन्स आहेत आणि मेन्सला किती क्वेश्चन आहेत? 12. हा 12 क्वेश्चन तुमचे मेन्सला आहेत. त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंगला किती क्वेश्चन आहेत हो? प्रिलिमला तुम्हाला किती क्वेश्चन आहेत? 20, बरोबर? मेन्सला किती क्वेश्चन आहेत मॅथ्स आणि रिझनिंगचे मिळून? 22, बरोबर? त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे किती क्वेश्चन आहेत हो? प्रिलिमला 15, मेन्सला 10. झाले किती मार्क मोजा बरं. इथं तुमचे 50 क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे? आणि इथं किती आले? म्हणजेच तुमचे 50% मार्क्स तुमच्या 7 सब्जेक्ट पैकी या 3 सब्जेक्ट वरती आहेत. 50% मार्क्स तुमच्या या 3 सब्जेक्ट वरती आहेत. हे नीट लक्षात असू दे. आणि हे मार्क्स मिळवायचे आहेत म्हणूनच सायन्स सोबत तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग पण चालू करायचं आहे. कळतंय? त्यामुळेच पुढच्या आठवड्यापासून सोमवार, मंगळवार, बुधवार माझे लेक्चर कसे असतील? एक लेक्चर सायन्स असेल पहिलं 1 तास, त्याच्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक असेल आणि मग तुमचं मॅथ्स किंवा रिझनिंगचं लेक्चर स्टार्ट होईल. ठीक आहे? तुमचे मार्क जाणार नाहीत त्याची गॅरंटी मी घ्यायला तयार आहे, पण तुम्ही प्रॅक्टिस ही तेवढी केली पाहिजे. ठीक आहे? तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वरती मॅथ्स रिझनिंगला 50 क्वेश्चन प्रॅक्टिस साठी पीडीएफ मध्ये देईन. प्रॅक्टिस साठी 50 क्वेश्चन देईन प्रत्येक चॅप्टरला. एवढी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे कंपल्सरी. टेस्ट तुमच्या वेगळ्याच चालतील, पण चॅप्टर झाल्यानंतर त्या चॅप्टरवरती तुम्हाला 50 क्वेश्चन्सची तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स दिले जातील, जे तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचे आहेत आणि तुम्हाला त्याच्यातून तुमचे कन्सेप्ट क्लिअरिटी वाढवायची आहे. जेणेकरून एकदा एक चॅप्टर केला की तुमच्या डोक्यातून तो गेला नाही पाहिजे. डोक्यात एकदम फिट बसला पाहिजे तो चॅप्टर, की आपल्याला हे सोडवायचं कसं. त्या चॅप्टरच्या पहिल्यांदा बेसिक्स पासून शिकवायचं आहे आणि मग तुम्हाला ट्रिक्स कडे घेऊन जाईल. डायरेक्ट ट्रिक्सच्या मागे लागायचं नाही, मी देणारही नाही. त्यामुळे आधी बेसिक नीट करायच्या आणि बेसिक करत करत ज्यावेळी आपली प्रॅक्टिस व्यवस्थित होत जाईल त्यावेळी तुम्हाला मी ट्रिक्स ही सांगत जाईल प्रत्येक चॅप्टरचं. ठीक आहे? मॅथ्स रिझनिंग साठी अशा पद्धतीनं आपला पूर्ण सिलेबस चालेल. पूर्ण सिलेबस मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इको. याच पद्धतीनं पूर्ण अभ्यास तुमचा चालेल. तुम्हाला शेड्यूल पुढच्या आठवड्यापासून दिले जातील, कारण आता तुम्हाला रुटीन तुमचं बसावं, तुम्हाला या गोष्टींची सवय व्हावी म्हणून आता फक्त आपण लेक्चर्स घेतोय या आठवड्यात थोडा वेळ. त्याच्यानंतर माझं लेक्चर पूर्ण वेळ चालेल 1 तास, नंतरचा 1 तास मॅथ्स रिझनिंग, बरोबर आहे? हे पूर्ण वेळ लेक्चर चालतील माझे, त्यात तुम्हाला सुट्टी नाही मिळणार. हा पण तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमचं अभ्यास, तुमचं मेंटरशिप, तुमचं शेड्युलिंग हे सगळं तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून चालू होईल. तुमचं अभ्यासाचं शेड्यूल कसं असेल, कोणता सब्जेक्ट असेल, कोणते टॉपिक्स करायचे आहेत, त्या टॉपिक्स मधले कोणते पॉइंट्स करायचे आहेत, इथपर्यंत तुम्हाला सगळं रेडीमेड मिळेल. फक्त तयारी तुमची पाहिजे की तो अभ्यास करण्याची. ठीक आहे? त्यामुळं भेटूयात उद्या पुन्हा बरोबर 7 वाजता. आज सरांचं लेक्चर होतं त्यामुळे थोडासा लेट झाला, प्लस मला मेडिकल इमर्जन्सी होती वैयक्तिक, त्यामुळं मला पोहोचायला उशीर झाला इथं.
म्हणून आज थोडंसं लेक्चर उशिरा झालं, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. उद्यापासून आपलं लेक्चर वेळेवरती स्टार्ट होईल. सगळ्यांना लिंक येत जाईल मेसेजला. जे जे कोणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना सगळ्यांना तुम्हाला लिंक मिळेल. ज्यांनी ऍडमिशन केलेलं नाही त्यांनी ऍडमिशन करून घ्या, कारण या आठवड्यानंतर तुमचा फ्रीचा ऍक्सेस बंद होईल. ज्यांनी पेमेंट करून ऍडमिशन घेतलेलं आहे, ऍडमिशन कन्फर्म केलेलं आहे, त्यांच्या प्रोसेस पूर्ण चालू होतील, पूर्ण शेड्यूल वाईज, पूर्ण टेस्ट वाईज. या आठवड्यात फक्त टेस्ट नसेल, त्याच्या पुढच्या आठवड्यापासून तुमची टेस्ट चालू होईल म्हणजे होईल. कंपल्सरी टेस्ट चालू होईल. त्यामुळं पूर्ण ज्या प्रोसेस आहेत बेसिक प्रोसेस त्या कम्प्लीट करा, वेळेत कम्प्लीट करा, जेणेकरून या पुढच्या गोष्टींना वेळ लागणार नाही. आपण आत्ता वेळ करू तर पुढे आपल्याला तेवढा लेट लागत जातो, आपला अभ्यास व्हायला तेवढा वेळ लागतो. ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवून काम करा, सिरियसली काम करा. जेवढा वेळ अभ्यास करताय तेवढा सिरियसली करा. पासिंगची गॅरंटी आम्ही घेतो, पण तुम्ही सिरियसली अभ्यास केलात, सिरियसली काउन्सिलिंगला प्रेझेंट राहिलात तर आम्ही ती गॅरंटी घेऊ शकतो. कारण तुमचा अभ्यास किती आलाय, काय नाही, कुठंपर्यंत आहे हे तुमच्याशी बोलल्यानंतरच आम्हाला कळेल आणि टेस्ट मधून कळेल. पण त्यासाठी तुम्ही टेस्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यासाचं जे ट्रॅकिंग आहे ते करणं गरजेचं आहे. काउन्सिलिंगला उपस्थित राहणं, मेंटरशिपसाठी 1 to 1 जे करायचं आहे त्यासाठी अवेलेबल राहणं, भले ते झूम वरती असेल, गुगल मीट वरती असेल किंवा इथं ऑफलाईनला फेस टू फेस असेल, हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कसं मेंटरिंग पाहिजे. तुम्ही इथं जरी आलात तर वेल अँड गुड. जर तुम्हाला इथे येणं शक्य नसेल तर मग आपण झूम मीटिंग किंवा गुगल मीट थ्रू आपण करू शकतो. ठीक आहे, भेटूयात उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.